तर पूर्वी काय व्हायचं की सर्पदंश झाल्यानंतर आपल्याला वाटायचं की त्या ठिकाणी कापल्यानंतर रक्त बाहेर येईल आणि ते विषही त्याबरोबर वाहून जाईल, पण असं काही होत नाही. मी तुम्हाला एक छोटीशी उदाहरण सांगतो. आपल्याकडे 2 बॉटल आहेत, 1-1 लिटरच्या 2 बॉटल आहेत. त्या दोन्हीमध्ये एकामध्ये 800 ml पाणी आणि एकामध्ये 1 लिटर पाणी. तर त्यामध्ये मी दोन्ही मध्ये समजा एकामध्ये 2 थेंब विष आणि दुसऱ्यामध्ये 2 थेंब विष मिसळलं आणि ते एका काठीनं हलवलं, तर तेच कोणतं असरदार राहील सर्वात जास्त? 800 वालं की 1 लिटर वालं? का बरं? कारण त्या पाण्याची मात्रा कमी आहे, बरोबर आहे. मग तसंच जर आपल्या शरीरावरती कुठेतरी आपण कापलं आणि रक्त बाहेर जाऊन दिलं, कारण ते तर मिसळलेलं आहे, ते वेगळं होणार आहे का? नाही होणार आहे. आणि जर आपलं रक्त वाहू लागलं, रक्त कमी झालं, तर आपल्याला जो ब्लड प्रेशर म्हणतो तो लो होईल आणि त्यानंतर कुठल्याही डॉक्टरला उपचार करता येणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्त तर काही बाहेर येणार नाहीये. आणि मग काय होणार आहे की बऱ्याचदा काय होतं, अजूनही त्याच्यामध्ये एक दुष्परिणाम आहे की जो आमच्याकडे उदाहरण आहे त्याचं खूप मोठं, खूप की नाही का, म्हणजे वयाच्या 60 वर्षापर्यंत त्या माणसाने साप पकडले आणि एका ठिकाणी काय झालं, सर्पदंश झाला. कोणाला तरी एक सांगितलं ब्लेड घे आणि माझ्या हाताला काप. आता कापणारा तर काही एवढा पण हे नसेल, कारण तुम्ही विचार केला की स्वतःला कधी कापू शकता तुम्ही? नाही. मग तुम्ही काय करणार आहे, ब्लेड दुसऱ्याच्या हातात देणार आहे आणि दिल्यानंतर तो बिचारा घाबरलेला असणार आहे, कारण समोरच्याला कापणं म्हणजे सोपं काम नाही. आणि मग जर त्याला कापायचंय तर तो काय करणार आहे, बाबा त्याला वाचवायचं म्हटलं तर तो पूर्ण ताकदीनिशी कापेल. आणि कापल्यानंतर काय होईल की आपल्याला व्हेन आणि आर्टरी अशा 2 प्रकारच्या शिरा असतात. त्यामध्ये आर्टरी ह्या मेन ब्लड लाईन असतात. त्यामध्ये जर एखादी आर्टरी कापली गेली तर ज्या रक्त थांबवणाऱ्या ब्लड सेल्स आहेत त्या एका ठिकाणी जमा होत नाहीत आणि मग आपला रक्तस्राव होतो आणि जे काही ब्लड प्रेशर आहे तो डाऊन होतो आणि मग माणसाचा सर्पदंशाने नाही तर ब्लड प्रेशर डाऊन झाल्यानंच मृत्यू होतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं कापायचं नाही. त्यानंतर येतो की तुम्ही जुने